राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने पार्थ पवारांची तक्रार शरद पवार यांच्याकडे केल्याची बातमी अलीकडेच प्रसिद्ध झाली। मग त्यावर कोण हा बडा नेता याची चर्चा एकीकडे सुरू झाली, दुसरीकडे पार्थ पवारांच्या डोक्यात हवा गेल्याची प्रतिक्रियाही समोर आली। अजित पवारांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तो कुणी केला? त्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची वादग्रस्त यादी, सुनील तटकरेंनी घेतलेली शरद पवारांची भेट, त्याआधी प्रफुल्ल पटेलांची आधीच तिथे असलेली उपस्थिती, रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या फुटीबाबत केलेलं धक्कादायक वक्तव्य, पार्थ पवारांविरोधात लढणाऱ्या अंजली दमानिया यांची काही स्टेटमेंट्स, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीमध्ये काय चाललेलं आहे? 2029ला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? उचापती करणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाची दारंही बंद झालेली आहेत का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काय राजकीय भूमिका घेणार? भाजपात जाणार का? रोहित पवारांनी केलेला दावा खरा ठरणार का? पार्थ आणि जय पवारांकडे पक्षाची जबाबदारी सोपवण्याचं काय असेल खरं कारण? असे विविध प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।